नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे का नाही आपण का नाही अगदी हॉटेल सारखं का नाही एक पदार्थ बनवणार आहे। आता बघा ना, असं थोडीशी भूक लागली किंवा कुठं फिराय बिराय गेलं की मग भूक लागली की माणूस म्हणतो चला हॉटेलमध्ये। आता हॉटेलमध्ये गेलं की शाकाहारी जे जेवण जेवतात ती काय म्हणणार मग की आपल्याला का नाही अख्खा मसूर घ्या। अख्खा मसूर का नाही आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही घरगुती करणार आहे, अगदी हॉटेल सारखा। तर अख्खा मसूर करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना ते आपण पाहून घेऊया। अख्खा मसूर बनवण्यासाठी का नाही मी हे अर्धा पावशेर मसूर आहे का नाही एक तासभर पाण्यामध्ये आधी भिजत घातलं होतं। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य, कांदा चिरून घेतलेला, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी। कांदा मसूर करायला का नाही भरपूरच लागतो। 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत छोटे छोटे। हळद लागणार आहे, जिरं लागणार आहे, घरचा कांदा लसूण मसाला सुद्धा आपल्याला लागणार आहे। आणि ही बिडगीची लाल मिरची पावडर घेतलेली, लसूण टेचून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, तमालपत्र घेतलेले आणि आपण चवीनुसार मीठ घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं तर चूल पेटवायची आणि चूल पेटून आपण आहे का नाही मसूर पूर्ण गाळ होस्तवर बी शिजवायचा नाही आणि पूर्ण अर्धा ठेवून बी शिजवायचा नाही। तर सगळ्यात अगोदर मी चूल पेटवते आणि शिजत घालते। चूल पेटवून झालेली आणि हे पातेले घेतलेले बघा, मी पातेल्याला बुड घेतलेले। आता का नाही ह्याच्यात ही तासभर घातलेला मसूर आहे का नाही हे ह्या पातेल्यामध्ये टाकते। आता हा मसूर आहे का नाही मी पाण्यातून काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये का नाही मी 1 तांब्या पाणी ओतते आपल्याला शिजवून घ्यायसाठी। आणि ह्याच्यामध्ये का नाही हळद टाकते अर्धा चमचा आणि थोडंसं आपल्याला का नाही आता मी हे घरचा कांदा लसूण मसाला आहे ना 2.5 चमचे घेतलेला आहे, पण शिजवताना का नाही चव यावी म्हणून मी थोडासा हा कांदा लसूण मसाला ह्याच्यात टाकते आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। आणि आता हे चुलीवरती ठेवायचे आपल्याला। आता हा मसूर आहे ना आपण चुलीवरती शिजत घालणार आहे आणि त्याच्यावरती का नाही झाकण ठेवायचं, म्हणजे झाकण ठेवलं का नाही म्हणजे पटकन शिजला जातो। चला आता 10 मिनिटं झालेली, इथं आपला मसूर शिजलाय का बघूया। मस्त असा मसूर शिजलेला आहे। आपल्याला ना मसूर जास्त गाळ करायचा नाही, हा का बघू शकता तुम्ही, हा का छान असा आपला मसूर शिजलेला आहे। आता हे पातेलं आहे ना आपण खाली घ्यायचंय आणि कढई ठेवायची आपल्याला फोडणीला। आता कढई तापस्तोपर्यंत का नाही जे आपण हा मसूर शिजवलेला आहे का नाही, आता माझ्याकडे ना रवी नाही, रवी नसल्यामुळं का नाही मी चमच्यानीच बघा हा मसूर बारीक करणार आहे। आपल्याला हे पाणी ओतून द्यायचं नाही, कारण आपण का नाही ह्याच्यात घरचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। हा का असा अर्धवट शिजलेला मसूर आहे ना, हा मसूर आपल्याला पळीने असा आबडधोबड बारीक करायचा, म्हणजे पूर्ण पण बारीक नाही घ्यायचा, नुसतं आपण टेचायचा। तर रवी नसल्यामुळं का नाही मी पळीनेच करणार आहे। हा का असा करून घ्यायचा आहे आपल्याला। पूर्ण सुद्धा आपल्याला असा हा बारीक करायचा नाही, असा डाळ सुद्धा राहिली पाहिजे आणि अक्का सुद्धा राहिले पाहिजे, असा ओबाड धाबाड ही मी केलेला आहे। आता ही थोडा वेळ झाकण ठेवते ह्याच्यावरती आणि आपल्याला इकडं मसाला शिजवून घ्यायचा आहे। कढई चांगली तापलेली, तेल घालते, 2 चमचे तेल घेतलेले मी। तेल चांगलं तापलेलं आहे, ह्याच्यामध्ये का नाही मी 1 चमचा जिरं टाकते, कढीपत्ता आणि हा खलबत्त्यात टेचून घेतलेला लसूण। मस्त असं हे ना लसूण आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण ही 2 तमालपत्र घेतलेली ती टाकायचं तर
आणि थोडीशी आधी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि कांदा आणि ही जी टमाटर चिरलेलं आहे ना बारीक बारीक 2 टोमॅटो हे टाकायचे टाकल्याने आणि सगळा एकजीव ह्या जाताना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मस्त असा कांदा ही सगळं आपल्याला मिसळलं नाही ना गारी शिजवायचं तर ही शिजवण्यासाठी का नाही आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आपण ना मसूरमध्ये बी मीठ टाकलेलं आहे आणि ह्या कांद्या टोमॅटो सुद्धा आपल्याला टाकायचे म्हणजे ही टोमॅटो ही आपल्याला चांगला असं मऊ शिजवून घ्यायचे अगं हे टमाटा आणि कांदा मस्त असं का नाही मऊ असं शिजलेलं आहे मस्त असा हा मिश्रण आहे का नाही आणि तेल सुद्धा बघा किती मस्त असं सुटलेलं आहे छान असा का नाही हे टोमॅटो आणि कांदा मऊसूर शिजलेले आता ह्याच्यात का नाही आपण ही 2-2.5 चमचे घेतलेले का नाही घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आणि बिरगीची मिरची पावडर 1 चमचा घेतलाय पण त्यातला मी अर्धा चमचाच टाकणार आहे आता कसं तुम्हाला कसं तिखट कमी तिखटाचं पाहिजे त्यानुसार तुम्ही वापरू शकता मस्त असं हे मिश्रण सगळं असं हलवून घ्यायचंय आपल्याला हे सगळा का नाही मसाला आपला चांगला असा परतून झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये का नाही आपण हा शिजवलेला मसूर आहे ना हा टाकायचा आहे ह्यातलं पाणी वतून काढायचं नाही आपल्याला पाण्यासकटच टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी का नाही थोडंसंच वतायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी कारण आहे का नाही मसूर आहे ना आपला अख्खा मसूर जो आपल्याला खायचा असतो ना ती चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये का नाही थोडंसंच पाणी घालायचंय मस्त अशी याला ना उकळी आणायची आता आपण दोन वेळा मीठ टाकलं होतं त्यामुळे आत्ताच ना थोडंसं चवीपुरतं टाकायचंय आपल्याला आणि ह्याच्यावरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला थोडीशीच उकळी ह्याला आणायची मस्त असा आपला मसूर तयार झालेला आहे हा बघा छान असा घट्ट पण नाही आणि पातळ सुद्धा नाही आता ही कढई मी ना खाली घेते मस्त या डिश मध्ये काढून घेते मी तर चला मग आपला हॉटेल सारखा का नाही मसूर तयार झालेला आहे अख्खा मसूर बघू शकता तुम्ही छान असे कशी मस्त अशी तरी सुटलेली छान असा शिजलेला सुद्धा आहे एकदम छान असा मस्त असा वास सुद्धा सुटलेला आहे का नाही तर आहे का ना हा मसूर ना तुम्ही चपाती बरोबर बी खाऊ शकता भाकरी बरोबर पण खाऊ शकता मुलं तर लय आवडीने खातात आता तुम्हाला कसं कमी तिखटाचं जास्त तिखटाचं कोणाला लागतं त्या आवडीनुसार करू शकता तुम्ही तर चला मग आमच्या आजच्या जर अख्ख्या मसूरची रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मसूर कसा काय झालाय का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद